व्ही बघताना समजू शकते, पण आजकाल अभ्यास करताना किंवा अभ्यासाच्या आधीसुद्धा काही ना काही खायला लागतं. तुमच्याकडे असंच होतं का? मला नक्की सांगा. रियांशचा अभ्यास घेतला आणि संध्याकाळ झालीच होती. तेवढ्यात ना अश्विन ऑफिसवरून आले आणि मला भूमकर चौकात काम होतं. पण संध्याकाळच्या वेळी एवढी गर्दी असते ना की माझी तरी एकटी जायची हिंमत झाली नाही. मग आल्यानंतर तसंच मी अश्विनला घेऊन गेले होते. काम झालं आहे आणि सोबतच भरपूर अशा हिरव्या भाज्याही आणल्या. आल्यानंतर ना चहासुद्धा मी अश्विनसाठी केला नव्हता, कारण आणखी उशीर होऊ नये आणि आणखी ट्रॅफिक वाढू नये म्हणून. मग आल्यानंतर सगळ्यात आधी गरमागरम चहा बनवला. दोघांनी मिळून चहा घेतला आणि इतक्या साऱ्या मस्त हिरव्या गार भाज्या आणल्यात ना. ही कोथिंबीर बघा फक्त 20 रुपयाला मिळाली आहे, जी वाकडमध्ये मिळणं अशक्यच. आता तर हिरव्या भाज्या खूप महाग झाल्यात, पण बऱ्यापैकी या भाज्या स्वस्त मिळाल्यात. आता आणताना इतका आनंद होतो, पण निवडताना ना असं वाटतं की एवढ्या सगळ्या भाज्या एकदम का आणल्या असेल. असो, त्या तर निवडणारच आहे, पण त्याआधी ना आज डिनरमध्ये हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि धपाटे बनणार आहे. आता अभ्यास करायला आमच्याकडे वेळ नसतो, पण अशी मम्माला हेल्प करायला आम्हाला खूप आवडते. त्यानेच मला मिरचीचा ठेचा असा मिक्सरमध्ये वाटून दिला आणि स्वयंपाकातही थोडीशी मदत केली. अशी मदत मलाही आवडते, पण असं वाटतं की यापेक्षा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. असो, अशी होती आजची संध्याकाळ. चला उद्या भेटूया. बाय.